नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता येत्या 15 दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर की अखेर येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी व सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा येत्या 15 दिवसात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर येत्या 15 दिवसात देशातील बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती आहे $10 प्रति बुशेलच्या आसपास। येत्या 15 दिवसाचा विचार केला तर येत्या 15 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव $10.25 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसू शकतो। आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचे काही प्रमाणात सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीन भावावरती दिसू शकतात। शिवाय महायुती सरकार 15 दिवसात काहीतरी मोठा महानिर्णय घेऊ शकते आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की येत्या 15 दिवसांमध्ये सरकारची खरेदी, व्यापाऱ्यांची खरेदी, ऑइल मिलवाल्यांची खरेदी थोडी वाढू शकते। यामुळे भलेही सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी आली नाही तरी देखील सोयाबीनच्या भावात तेजी येणार याबद्दल शंका नाही। सध्या सोयाबीनची भाव पातळी जी आपल्याला 4000 ते 4200च्या दरम्यान दिसत आहे, ही भाव पातळी आपल्याला येत्या 15 दिवसात 4100 ते 4400च्या दरम्यान दिसली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्याला वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सोयाबीनचा भाव हा 15 डिसेंबर नंतर जेव्हा 4500 पार जाईल त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा। आणि आतापर्यंत आपण हमी भावावरती विक्री करण्यासाठी आपण रजिस्ट्रेशन नसेल केलं तर करून घ्या, म्हणजे इकडं भाव मनासारखा नाही मिळाला तर कमीत कमी आपल्याला तिकडचा एक रस्ता तरी शिल्लक राहतो ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही। तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि होती की येत्या 15 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव। आता यानुसार आपण विक्रीचं नियोजन लावलं तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।